वरांना विनंती आहे की आपण लगेच इथे प्रेझेंटेशन बॉक्स इथे या। परीक्षित भैया आपल्याला विनंती आहे की इथे प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय। मान्यवरांच्या समवेत आपण देखील इथे टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज व्हायचंय। दोन फायनलिस्ट टीम गतवर्षीच्याच आहेत। एका बाजूला रहीम 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हमराज मृत्युंजय। या दोन संघांमध्ये इथे आपण मेगा फायनल पाहणार आहोत। दोन्ही टीम्स इथे आपण पाहतोय टॉस करण्यासाठी सज्ज होत आहेत। एका बाजूला आपण स्टारकास्ट पाहतोय, टेनिस क्रिकेट ब्रँड एम्बॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते, संभाजी पाटील, स्वप्नील भालेराव, धनंजय भिंताडे, त्याचबरोबर स्वप्नील सातव, राहुल सातव, रणजित फराटे, त्याचबरोबर नितीन वाकळे, तुषार रणदिवे, अविनाश रामगुडे। तर दुसऱ्या बाजूला पाहतोय हमराज मृत्युंजय, वासिक शेख, त्याचबरोबर महेश नानगुडे, ऋषी जोरी सर, दत्ता पवार, आकाश काळे, विकी कलमे, शुभम शेळके, त्याचबरोबर आपण पाहिलं तर गायकवाड, मनोज, त्याचबरोबर ऋतिक। ही टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। राजू पाटे, त्याचबरोबर श्याम त्र्यंबके। या सर्व स्टारकास्टला म्हणजे हे सर्व पुणे जिल्ह्यातील स्टारकास्ट आहेत आणि हे सर्व स्टारकास्ट आपल्याला एकमेकांच्या विरोधात इथे खेळताना पाहायला मिळतील। आणि इथे आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभासे आपण पुढील मॅचचा टॉस, मेगा फायनलचा टॉस इथे संपन्न करणार आहोत। या ठिकाणी विशालजी पवार आणि त्याचबरोबर अशोकजी सरपाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे। आपलं देखील मॉर्टर ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत। इथे भैयांना विनंती करेल की आपल्या शुभासे आपण इथे टॉस संपन्न करायचा आहे। या दोन्ही मान्यवर या। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष या ठिकाणी विशाल सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि ते देखील आपल्याला या मेगा फायनल मध्ये प्रमुख उपस्थिती त्यांची देखील लाभते। सर्वच मान्यवर आपण व्यासपीठासमोर पाहतोय। या मॉर्टर ट्रॉफी बरोबरच त्यांचं देखील फोटो सेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल। टॉस का बॉस इथे भैयांच्या शुभासे आपण हा टॉस संपन्न करतोय। मेगा फायनलचा टॉस। चला दोन्ही कॅप्टन्स वासिक शेख आणि अविनाश रामगुडे इथे टॉस अगदी मधोमध केला जाईल। 5 षटकांची मॅच, सेम रूल। टॉस इथे केला जाईल। मेगा फायनल गतवर्षीच्याच दोन्ही टीम आहेत। झाकून टॉस इथे केला जाईल आणि वासिक शेखचा कॉल आणि निर्णय त्यांच्या बाजूने चुकलेला आहे। टॉस का बॉस इथे निर्णय काय? गतवर्षी देखील आपण पाहिलं तर पहिलीच बॅटिंग केली होती आणि गतवर्षी देखील आपण पाहिलं ना तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता। मेगा फाइनल है, कशा प्रकारे रणनीति असेल? नहीं, सामने वाला टीम अच्छा है तो ज़्यादा से ज़्यादा रन्स करने की कोशिश करेंगे। पुढील मॅच साठी मेगा फायनल साठी शुभेच्छा। जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय असता? बॅटिंगच केली असती। बरं, पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा। दोन्ही कॅप्टन्स इथे आपण पाहतोय गतवर्षीचेच हे दोन्ही कॅप्टन्स आहेत आणि आज देखील आपण पाहतोय मॉर्टर ट्रॉफी 2024 मध्ये या ठिकाणी याच दोन संघांमध्ये आपण मॅच संपन्न करतोय। मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी झालाय आणि दोन्ही टीम्स, मला वाटतं फिल्डिंग करणारी टीम चला लगेच लाईन अप करा आणि दोन्ही बॅटर चला वेळ लावू नका, कारण दुसऱ्या डावामध्ये रहीम 11 या संघाला बॅटिंग करायची आहे। 5 ओव्हरचीच मॅच, मॉर्टर ट्रॉफी 2024 ची मेगा फायनल इथे सुरू होते। हमराज मृत्युंजय आणि त्याचबरोबर रहीम 11 इथे मॅचला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील या ठिकाणी बदल केला जाईल। शुक्रिया शैलेश। सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं केतन प्रतिष्ठान मॉर्टर प्रेजेंट मॉर्टर ट्रॉफी 2024 और ग्रैंड फिनाले। और फिलहाल ये खूबसूरत ग्राउंड, विकेट पर अभी भी घास है और इसीलिए देखिए गेंदबाजों का बोलबाला रहा सुबह के सत्र में।
गुडनेस पर जो घास है उसके कारण उछाल मिल रहा है। उसके बाद में 2 मीटर का जो एरिया है वह अगर देखें तो ज़्यादा घास नहीं है। ये पॉपिंग क्रीज और उसके साथ अगर देखें तो ये विकेट आपके स्क्रीन पर टेनिस के डॉट इन द्वारा आदरणीय शरदजी वालेकर यांना नम्र विनंती आपण मंचावरती या। आदरणीय शरदजी वालेकर, खास करून नांदेडगावून या ठिकाणी आले, नांदेडगावचे सुपुत्र। मैच शुरू करना है, जल्दी शुरू करना है क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है। साई स्पोर्ट शुक्रिया, थैंक यू वेरी मच। मैन ऑफ द मैच के लिए जो बिल्कुल बल्ला आप देख रहे हैं और मुकाबला शुरू करना है, जल्दी शुरू करना है। अमृत मृत्युंजय, दत्ता पवार बल्लेबाज के तौर पर तैयार। महेश नानगुड़े फिलहाल जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है और कृष्णा सातपुते पहुंच चुके हैं। कृष्णा, आपका स्वागत। और मैं दरख्वास्त करूंगा रहीम 11 टीम तैयार है, ऑफिशियल तैयार है। अक्षय निर्मल और संजय भालेराव। इंडिया कप जा खेल हुआ रफ एंड टफ ऑफिशियल के तौर पर संजय भालेराव ने काम किया और नजीमुल्ला ट्रॉफी में अक्षय निर्मल। तीसरे अंपायर के तौर पर, टीवी अंपायर के तौर पर मशहूर अंपायर अजय आवले। अब शुरू हो रहा है ये आज के दिन का ग्रैंड फिनाले, आखिरी मुकाबला रहीम 11 बनाम अमराज मृत्युंजय। तो टीम तैयार है रहीम 11 की, अविनाश रामगुड़े। तो पहले अंपायर, दोनों अंपायर मैदान के अंदर जाएंगे। जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं दोनों अंपायर संजय भालेराव, अक्षय निर्मल। उनके साथ अब टीम मैदान के अंदर आप देख रहे हैं शानदार खेल रहीम 11 कर रहा है। तो ये सारे जहांबाज खिलाड़ी दमदार खेल करने के लिए मैदान के अंदर। फाइनल का मैच अमराज मृत्युंजय बनाम रहीम 11। सारे खिलाड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं। टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा देख रहे हैं आप एक बहुत बड़ा मुकाबला। 8 टीम और 1 ड्रीम, सपना बहुत बड़ा है। द्रोण भी आप देख रहे हैं इस वक्त अंपायर के साथ दोनों बैटर भी मैदान के अंदर है। दत्ता पवार, महेश नानगुड़े, कृष्णा सातपुते, अविनाश रामगुड़े, उसके साथ बबलू पाटिल। हॅलो, या ठिकाणी किरणजी चौधरी आणि आशिषदादा गोसाळी यांना मी विनंती करतो की आपण जरा प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे। आपण सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच इथे प्रसन्न पाटील यांना सन्मानित करतोय, कारण त्यांना फार दूरवरती जायचं आहे। लगेच आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आणि त्यांना इथे सन्मानित देखील करतोय। सेमीफायनलमध्ये पहिल्या मॅचमध्ये इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता। उत्कृष्ट अशी खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली। मी आशिष सर या और उसी मुकाबले की बात करें तो 1 ओवर 1 रन और 2 विकेट। आणि किरण सर या, प्रसन्न पाटील, आशिष आणि किरण, आशिषचा किरण। या ठिकाणी ही पारितोषिक आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत। प्रथमतः MM ॲकॉस्टिक यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप, त्यानंतर MM ॲकॉस्टिक यांच्या माध्यमातून आकर्षक अशी बॅग, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन प्रसन्न यांचा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर एनर्जीसाठी इथे फ्रूट बास्केट,
दोन्ही संघाचा 12th मान समालोचन कक्षामध्ये त्याचबरोबर साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देऊन आपण प्रसन्न पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पहिल्याच मॅचमध्ये अफलातून अशी गोलंदाजी त्यांची आपण पाहिली आणि मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने त्यांना देखील सन्मानित करण्यात आलं. प्रसन्न पाटील वेल प्लेड. आपल्याला नक्कीच पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. मेगा फायनल सुरुवात झालेली आहे आणि लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये वळतोय. ओट टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. शुक्रिया शैलेश. दोनों टीमों का अतिरिक्त खिलाड़ी कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी. धनंजय अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. पावर प्ले का पहला ओवर और जूनियर ने आज 6 विकेट चटकाने का कारनामा किया था. फाइनल का मैच दत्ता ऑन स्ट्राइक. टिप्पा बिल्कुल बहुत अच्छा था. बैकफुट पर चले गए. डायरेक्ट हिट करने की कोशिश. रक्षात्मक तरीके से गेंद को जंटल पुश किया था कवर क्षेत्र में. धनंजय बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए तो गेंद को रोका था. टर्न हुए उसके बाद में डायरेक्ट हिट करने का प्रयास किया गया. विकेट की पिच अच्छी दौड़ लगाते हुए दत्ता और महेश. स्कोर 1 रन. महेश नानगुड़े ने आज बहुत अच्छी बल्लेबाजी की पॉजिटिव सोच के साथ. कॉम्बॉक्स में हमारे साथ इरशाद बागबान और शैलेश जी जुड़ने वाले हैं और शानदार आयोजन. हरा भरा ग्राउंड है और मॉडर्न ट्रॉफी 2024. इस ओवर की अगली गेंद धनंजय. रक्षात्मक तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया. खिलाड़ी है और डायरेक्ट हिट करने की कोशिश. आंखों में इशारा करते हुए दोनों बैटर ने इस वक्त 1 रन मुकम्मल किया. स्कोर 2 रन. ये मुकाबला है चैंपियन बनने वाली टीम के लिए 1,11,000 और खूबसूरत ट्रॉफी. रनर अप टीम 51,000. मैन ऑफ द सीरीज के लिए 10,000. बेस्ट बैटर 7,000. बेस्ट बॉलर 7,000. धनंजय अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. ओह सुंदर गेंदबाजी. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. दत्ता पवार 1, महेश 1 और फिलहाल अमृत बच्चन 2 रन बगैर किसी नुकसान के. धनंजय कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. ऋषा जी जो इनको 6 विकेट मिले उसके बाद में कॉन्फिडन्स बढ़ता हुआ. नक्कीच आज आपण पाहतोय धनंजयची गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारले होते त्या सामन्यामध्ये, परंतु हॅट्रिक घेतलेला हा गोलंदाज आहे धनंजय. ओ पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र टिपलाय. धनंजय भिंताडे सेलिब्रेशन. चला अविनाश सर थोडंसं चला. सगळे खेळाडू आपल्या जागेवरती. बबलू सर प्लीज कोऑपरेट. सांगा सगळ्यांना. चला सामना आपल्याला लवकर म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ नंतर तुम्हाला फलंदाजी करायची ही देखील गोष्ट लक्षामध्ये ठेवा. म्हणजे ही गोष्ट आपल्याला आपण या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सांगतो. तशाच प्रकारे बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती. आपले बॅटर आपण सज्ज ठेवा. फेअर क्रिकेट शेवटचा सामना आहे. दोन्ही माथापर संघ आहेत. व्यावसायिक खेळाडू आपल्याकडे आहेत त्यामुळे दोन्ही संघाकडनं फेअर क्रिकेट अपेक्षित आहे. तसं जर पाहिलं तर सर अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतो की शेवटच्या सामन्यामध्ये जास्त सांगावं लागत नाही, कारण हे दोन्ही संघ पारितोषिकाच्या जवळ आलेले असतात. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जास्त काही त्यांना देखील झालेली असते, कारण पारितोषिक जिंकायचं आहे. आता याच्यानंतर विनंती असेल अविनाश रामगुडे, एखादा जर फलंदाज बाद झाला तर सगळे 11 एका जागी येऊ नका. महाराष्ट्र फक्त लॉकडाऊन मुक्त झालाय, कोरोना मुक्त अजून झालेलं नाही. आपण सगळे एकत्र भेटलोय. मॅच नंतर सेलिब्रेशन. गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे. आज मात्र धनंजय भिंताडे या मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यानं 6 विकेट घेतलेत. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या होत्या. 3 चेंडूवरती 3 चौकार मारले, त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या. अशी गोलंदाजी केली धनंजय भिंताडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर फलंदाज वासिक शेख. ऑलराउंडर खिलाड़ी है और उनके पास काबिलियत है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी भी करते हैं. इस मैच में अब धनंजय का जो बोलबाला आप देख रहे हैं, बढ़िया गेंदबाजी. केवल 2 रन दिए और 1 विकेट चटकाया है. इस ओवर की अगली गेंद राइट अप और 2 विकेट. लाजवाब गेंदबाजी. जब विकेट लेते तो गुच्छे में लेते हैं. 3 गेंदों पर 3 चौके आए थे, वो भी बिल्कुल गुच्छे में आए थे. लेकिन उसके बाद में चौथी, पांचवी, छठी गेंद पर उन्होंने लगातार 3 झटके देते. एक मैच में 6 विकेट. इस मैच में यहां डबल झटका, बड़ा झटका. वासिक बॅक टू द पेबल चले गए. नक्कीच सर आपण पाहतो की तुम्ही सांगितलं की त्याची लागोपाठच्या चेंडूवरती विकेट घेण्याची जी क्षमता आहे, जी ताकद आहे, आज त्यानं पहिल्यापासून मैदानावरती वर्चस्व निर्माण केलंय. आणि आयोजकांचं मी अभिनंदन करेन, जे ड्रेसिंग यांच्या हिश्श्यासाठी आलं, यांच्या वाटणीला आले. गो ग्रीन. काय जबरदस्त. एकदम मैदानावरती हरित क्रांती, क्रिकेटमधली हरित क्रांती दिसते या संघाकडं. तितकं चांगलं नेतृत्व,
एका बाजूनं संघाचे संघनायक अविनाश जरी असले तरी सल्ला मात्र बबलू पाटील यांचा घेतला जातो. म्हणजे चेन्नई सुपर किंग्स सध्या आपण पाहतो ऋतुराज गायकवाड आणि MS धोनी, आणि टेनिस क्रिकेटचा MS धोनी बबलू पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संदेश पार्टे. प्रचंड आणि प्रदीर्घ असा अनुभव या स्पर्धेचे मोर्टार ट्रॉफी 2024 अवर ब्रँड एम्बेसिडर संदेश पार्टे. इर्शाद जी, नंबर इनके लिए कोई मायने नहीं रखता, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज नंबर 3, 5, 6, 7, 8 हर नंबर पर वो बल्लेबाजी करते हैं, लेकिन टीम की ज़रूरत को समझते हुए बल्लेबाजी करना इनको आता है. ब्रांड एम्बेसिडर हैं वो इस प्रतियोगिता के मोर्टार ट्रॉफी 2024 के. और एक तरफ धनंजय ऑन हैट्रिक, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 2 विकेट जल्दी चटकाए हैं. और बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद उछाले थे भी, ऑन साइड पर खेलना चाहते थे. अविनाश टामगोडे ने गेंद के पीछे बहुत बढ़िया तरीके से, विकेट के पीछे बहुत ही बढ़िया तरीके से विकेट कीपिंग की और गेंद को गैदर किया. बीट हुए बल्लेबाज, सुंदर ओवर, बढ़िया गेंदबाज, सफल ओवर का खेल समाप्त हुआ. इस ओवर में 2 रन और 2 विकेट. मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय धनंजय बिनताडे. नक्कीच पाहतोय की आपण एक चांगली गोलंदाजी केली आहे. मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये नावं मोठी असतात, सचिन, सेहवाग, युवराज, राहुल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, MS धोनी, परंतु ज्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावरती जो सूर्य उगवलाय, प्रत्येक क्रिकेटच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो. आपल्याकडे म्हटलं जातं की सरडा सर्वात अगोदर रंग बदलतो, परंतु सरड्यापेक्षा कमी वेळेमध्ये रंग बदलणारं मैदान म्हणजे क्रिकेटचं मैदान. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येतोय मॅन फ्रॉम वाघोली आसिफ शेख. वारजेगावचे युवा नेते सन्माननीय भारतभूषण भराटे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. आसिफचा पहिला चेंडू, चेंडू खेळलाय, धावबादची संधी. ओहो, डायरेक्ट हिट जर झाला असता तर यावेळी मात्र एक मोठी संधी, कारण महेश एक तगडा फलंदाज आहे. स्ट्राईकवरती येतोय संदेश, गोलंदाजी मार्कवरती आसिफ शेख, मॅन फ्रॉम वाघोली पुणे. स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर आप देख रहे हैं और शुरुआत बढ़िया की है गेंदबाजों ने. टूर्नामेंट का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in द्वारा. प्रतियोगिता का बहुत बड़ा मैच और शानदार प्रदर्शन 11 टीम का जरूर रहा है. दूसरी तरफ से अमराज मुतुंजन को रन बनाना बहुत जरूरी. आसिफ शेख ऑप्टन के बाद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को कट करना चाहते थे, दोबारा चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. क्या जबरदस्त गेंदबाजी शाम के सत्र में देखिए, तीखी गेंदबाजी, घातक गेंदबाजी आसिफ शेख द्वारा. नक्कीच मी सांगितलं की आसिफ शेखकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. नुकत्याच झालेल्या नांदेड जिल्ह्यातल्या स्पर्धेमध्ये 28 तारखेला गुरुजी चषक वागलवाड्याच्या मैदानावरती यानं 5 सामन्यामध्ये 13 विकेट घेतल्या आणि त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आणि त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज अशी दुहेरी कामगिरी, दुहेरी पारितोषिके मिळवणारा हा गोलंदाज आहे आसिफ शेख. समोर संदेश, पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. पुन्हा एक धाव घ्यायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, परंतु फलंदाज बहुधा आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित असावा. परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 मातब्बर संघ, 2 दिग्गज संघ, 2 दाता संघ, चेंडूफळीचं युद्ध. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं, दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. 1,11,000 आणि 51,000 म्हणजे दोन्ही संघाच्या नावावरती 51,000चं डिपॉझिट आहे. सर आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की लाखाचे 12,000, परंतु इथं हजाराचे लाख करायची संधी आहे. 51,000 तर तुमच्या नावावरती फिक्स आहेत, ते तुम्हाला 1,11,000 करायचे. आसिफचा हा चेंडू महेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका. प्रशांत सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर छोटा तीर वार करे गंभीर. येतोय षटकार. ये स्टोक द एक्शन रिप्ले बहुत ही जबरदस्त स्टोक था. आसिफ की गेंद टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर और खूबसूरती के साथ इस गेंद को पाप लिया, पढ़ लिया और गेंद को खेल दिया कमर के ऊपर से. टेक्निक इनकी बहुत अच्छी है, तकलीफ दे सकते हैं और निरंतरता है, फॉर्म बहुत अच्छा चल रहा है. अपने बोरिंग मार पर आसिफ शेख तैयार, लिफ्ट ओवर द विकेट. ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, दिशा पर कंट्रोल नहीं है, ऑफ स्टंप के बाहर, आंखों से दूर. और आसिफ ने चैलेंज किया है, रिव्यू लिया गया है और टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे. स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर. चैलेंज आसिफ ने बिल्कुल किया है और निर्णय बिल्कुल व्हाइट बॉल के लिए बिल्कुल देखा जाएगा टीवी अंपायर क्या इशारा करने वाले. इंपॉर्टेंट मैच है. अमराज मृत्युंजय 11 2 विकेट के नुकसान पर. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. नक्कीच अजय आवळे सर आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. अजय आवळे सर, निर्णय काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत येईल, काही क्षणामध्ये निर्णय आपल्यापर्यंत येईल.
एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक केतन प्रतिष्ठान, मॉर्टर स्पोर्ट फाउंडेशन. हा चेंडू मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. काही वाव फॅक्टर या स्पर्धेमध्ये निश्चित आहे. जसं आपण बघितलं तर प्रत्येक टीमचं स्वागत रेड कार्पेटवरती झालं, प्रत्येक टीमचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धूम्रपान केल्यास एका ओव्हरची पेनल्टी होती. नाही, नक्कीच सर. मी देखील सांगतो की नेहमी मैदानावरती देखील शिस्त पाळली गेली पाहिजे, मैदानाच्या बाहेर देखील शिस्त पाळली गेली पाहिजे. सच्चा साथी, बोलो जोबा केसरी, अशा प्रकारे सगळे काय असतील ते असे प्रकार मैदानाच्या बाहेर. फेअर डिलिव्हरी, वाह, फेअर डिलिव्हरी. इट्स अ पेयर डिलीवरी. और बहुत सारी चीज़ें जैसे कि पहले मैच में राहुल सातव ने धुआंधार बल्लेबाजी की, टॉप क्लास बल्लेबाजी करते हुए अर्धशतक जड़ने का कारनामा किया. इस बार ऑन साइड पर खेल दिया, शॉट अच्छा नहीं है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद लिया, कैच आउट. वागुली के शेर की दार मैदान के अंदर आसिफ शेख को विकेट मिला और बल्लेबाज महेश नानगुडे बैक टू द पेपर जा रहे थे. हमराज मृत्युंजय टीम के उम्मीदों को सबसे बड़ा झटका लगा. चला चला, नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचंय. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. रहीम 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसं पाहिलं तर क्रिकेटला थोडंसं पोषक वातावरण. दुपारी आपण पाहिलं की आग ओकणारा सूर्यनारायण आकाशामध्ये तळपत होता मैदानावरती. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आजची सुरुवात जी झाली होती, रहीम 11 मुंडवा, राहुल सातव वाघोलीचा सुपरस्टार, त्यानं आज 50 धावांची धमाकेदार खेळी या मैदानावरती केली. त्याच्यानंतर त्याच सामन्यामध्ये धनंजय भिंताडेची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय धनंजय. राजू पाटे, नवीन फलंदाज राजू पाटे. या मॅचचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा मॅच. अगदी खूप चांगला उल्लेख केला. दिवसभरामध्ये अगदी रखरखीत होऊन होतं. आणि म्हणजे त्यावेळेला आपण बघितलं तर सूर्यनारायण आग ओकत होता, तर आता इथे आपण बघितलं तर गोलंदाज अक्षरशः आग ओकतायत. काय जबरदस्त गोलंदाजी केली. नक्की काही खेळाडूंना आपण पाहतो की मैदानावरती टोपण नावं मिळतात. ज्यावेळी धनंजय भिंताडे मैदानावरती असतो, मी त्याला सांगितलं हा धनंजय भिंताडे आहे, परंतु त्याचं आडनाव खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भिंत पाडे पाहिजे होतं. तो असा समोरच्या संघाला मोकळा करतो. त्याची ज्यावेळी गोलंदाजी पाहिली मी, एक धारदार गोलंदाज धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक 2, सामन्यातलं षटक क्रमांक 3. 5 षटकांचा सामना आहे. स्ट्राईकवरती फलंदाज आहे संदेश पार्टे, नॉन स्ट्राईकला आहे राजू. आकोट टप्प्याचा चेंडू डीप पॉइंटवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती. 2 धावा या चेंडूवरती. नक्कीच बबलू पाटीलच्या चेहऱ्यावरती काहीशी निराशा दिसते, कारण खेळाडू बाउंड्रीवरती होता, तो बॅकअपसाठी आलेला नव्हता. म्हणजे प्रत्येक गोष्ट मैदानावरती पहा, नजर आहे मैदानावरती. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मैच है, फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं और स्कोर 12 रन 3 विकेट के नुकसान पर अमराज मृत्युंजय. संदेश 3 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया. राजू पाटे को मौका तो नहीं मिला है. संदेश पाटे और राजू दोनों बल्लेबाज मैदान के अंदर काबिल थे, अनुभव दोनों के पास. धनंजय अपने बॉलिंग मार्फत तैयार. अभी तक बढ़िया प्रदर्शन रहा है बतौर गेंदबाज धनंजय भिंताड़े. इस बार हवा में गेंद को खेल दिया, कट किया बहुत बढ़िया तरीके से. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन लेने का मौका. संदेश पाटे शानदार बल्लेबाजी कर रहे. 5 ओवर का मुकाबला, आपके विकेट गिर गए तो स्ट्राइक रोटेट करने की कोशिश कर रहे. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है अमराज मृत्युंजय के बैटर को. नक्कीच जर आपण पाहिलं तर सामना फायनलचा सामना आहे. 1,11,000चा सामना आहे. 45 ते 50 धावा एक फायटिंग टोटल या मैदानावरती उभा करावी लागेल. समोरच्या गोलंदाजांना मात्र तशी कोणतीही संधी दिलेली नाही. गोलंदाज मार्कवरती पुन्हा सज्ज आहे धनंजय. स्ट्राईकवरती मात्र डावखुरा फलंदाज राजू पाटे. राजू पाटेच्या बॅटमधून फटका मोठा आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक, आणखी एक झेल टिपलाय. फलंदाज बाद आसिफ शेख, सुरेख झेल टिपतोय. चला एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका, जागेवरती जायचंय. नवीन फलंदाज चला आपण. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर धनंजय द्वारा, और क्या कमाल की गेंदबाजी रही है. अभी फिलहाल 9 गेंदों में इन्होंने 5 रन दिए हैं और 3 विकेट चटकाए. देखिए क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप्पा ऑफ टाइम के बाहर, गेंद को लॉक ऑन के ऊपर से खेलना चाहते थे और गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी है. बहुत ही सुंदर कैच लपका गया. कहा भाई कैच छोड़ने वाले, कैच नहीं छोड़ने वाले, दबाव बनाने की पूरी तरह से कोशिश. और जैसे कि शेर के मुंह को खून लग चुका है. अभी तक 10 से ज्यादा विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज धनंजय कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. सटीक लाइन पर सदी हुई गेंदबाजी, घातक गेंदबाजी धनंजय भिंताड़े द्वारा. स्कोर 13 रन 4 विकेट के नुकसान पर और हमराज मृत्युंजय संघर्ष कर रहा रनों के लिए. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरून आमचे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत.
ओहो, आल्या आल्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील अक्रॉस द बॅट. LBW. विश्वजीत को मौका मिला और फिलहाल तिसऱ्या पंचांकडे पुन्हा मागणी आहे. कदाचित शुभमच्या लक्षात नव्हतं. बऱ्याच स्पर्धामध्ये आपण पाहतो की LBW टेनिस क्रिकेटमध्ये वापरलं जात नाही, त्याच्यामुळे त्यानं रिव्हर्स खेळण्याचे ते धाडस केलं, परंतु धाडस अंगलट येणार आहे का काय होणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. सामना काही क्षणासाठी थांबतोय. नक्कीच मंचावरती बसलेली सर्व नावं जरी आमच्यापर्यंत नसली तरी मंचावरती बसलेले शेक्सपियरनं सांगितलंय नावात काय ठेवलंय. फुलाला त्याच्या सुगंधावरनं ओळखता येतं. तुमच्यासारखी सुगंधित कार्य करणारी नेहमीच रोहन चौगुले आणि त्यांच्या सर्व मित्र व परिवाराच्या पाठीशी असणारे तुम्ही सर्वजण, तुमच्या सर्वांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा, एक स्वप्न जे पाहिलं होतं, 8 टीम 1 ड्रीम, फलंदाज बाद. और दूसरी बात देखिए, विश्वजीत गरुड़ जैसे खिलाड़ी जो कभी इतना बड़ा मंच नहीं खेले उनको मौका मिला, चेतन चिंचकर जैसे खिलाड़ी उनको मौका मिला. फिलहाल अमराज मृत्युंजय देखिए या बिल्कुल इस वक्त खराब बल्लेबाजी, बहुत ही खराब बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा. प्रॉब्लम कभी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. आपके इतने ज़्यादा विकेट गिर गए, आप सीधे बल्ले से नहीं खेल रहे, आप एक बार रचनात्मक तरीके से बल्लेबाजी कर रहे. सन्माननीय आदरणीय सन्माननीय राजेंद्र बेंद्रे, आदरणीय विश्वासजी कळमकर यांचं शुभागमन मंचावरती झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. ऋतिक मॅन फ्रॉम काष्टी श्रीगोंदा आणि ऋषिकेश जोरे सरांनी याचा शोध लावला होता त्रिमूर्ती चषक बार्शीच्या मैदानावरती. याची धमाकेदार खेळी पाहून त्यांनी त्याला ऑफर केली पुण्याच्या संघात खेळण्याची. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि ती ऑफर कशासाठी केली त्यानं मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दाखवून दिलं. 6 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या होत्या आणि त्यानं 2 उत्तुंग षटकार मारले होते. दूसरी तरफ मैं धनंजय की तरफ जाऊंगा. एक गेंद अभी भी शेष है, आखिरी गेंद शेष है. क्या वो फाइबर पूरा करेंगे? एक मैच में आधा डजन विकेट इन्होंने प्राप्त किए थे, अभी फिलहाल वो फाइबर पूरा करने का मौका है. ये आखिरी गेंद शेष, मैं तो समझ सकता हूँ धनंजय के लिए भी शेष है. दूसरी बार, पहले हैट्रिक पूरी की थी, उसके बाद में वो 6 विकेट और उसके बाद में एक बार फिर इस मुकाबले जो फाइनल का मैच है अभी तक 4 विकेट चटकाने में सफलता मिली है. ऑफ टाइम के बाहर हवा में गेंद, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. वेल वेल वेल, क्या कमाल की गेंदबाजी रही है धनंजय बिंताड़ी की. स्कोर अगर देखें तो 3 ओवर का खेल और 3 ओवर में 14 रन 5 विकेट के नुकसान पर. मैं सबको एक बार भी दरख्वास्त करना चाहूंगा, धनंजय बिंताड़ी की अगर गेंदबाजी आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियों की आवाज आनी चाहिए. शानदार. नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 18 चेंडू टाकले गेले, 14 केवळ धावा आहेत आणि 5 विकेट. आता संदेश पार्टे आणि ऋतिक गजर मैदानावरती. गजरला मात्र एक दमदार फलंदाजी करावी लागेल, त्याला दाखवावं लागेल का ग्रामीण भागातून मी आलोय आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये. कारण आजकाल आपण पाहतोय गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ दिल्लीमध्ये पोहोचला. दिल्लीतून हवाई मार्गे दुबई, शारजा अशा ठिकाणी टेनिस क्रिकेट खेळलं जातं. सध्या भारतातली सर्वात मोठी स्पर्धा संपन्न झाली ISPL. टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस. पूर्वी आपण पाहतो सर, क्रिकेट खेळायला मुलगा निघाला की घरातले म्हणायचे निघाला आता बोंबलत, दिवसभर जेवायचा पत्ता नाही, खायचा पत्ता नाही, कुठल्याच गोष्टीचा. परंतु आजकाल टेनिस क्रिकेट खूप फास्ट होतंय, प्रोफेशनल क्रिकेट झालंय. बिल्कुल प्रोफेशनल क्रिकेट. और स्कोर अगर देखें तो रन संख्या 14, 5 विकेट के नुकसान पर. मुझे याद है जिम्बाब्वे के खिलाफ भारत के हालात बहुत खराब थे, 5 विकेट भारत के गिर गए थे विश्व कप में. और उस वक्त कपिल देव निकल साहब ने बहुत बड़ी पारी की थी 175 रनों की. अब उसी तरह से एक अच्छी पारी खेलने की ज़रूरत है. आप 175 तो नहीं बना सकते, लेकिन यहाँ से आने वाले 11 गेंद में अगर आप कम से कम 30-35 रन बनाते तो बहुत बड़ी उपलब्धि हो जाएगी. नक्कीच सर, तुम्ही बरोबर सांगितलं की पुढचे 11 चेंडू आहेत. या दोन्ही खेळाडूंना भूतकाळ विसरावा लागेल. 5 फलंदाज बाद झाले. दोन्ही खेळाडूंना असा विचार करावा लागेल की आम्ही दोघं सलामीला आले, 11 चेंडू आमच्याकडे आहेत. प्रत्येक चेंडूवरती भूतकाळात काय घडलंय भूतकाळ विसरावा लागेल. वर्तमानमध्ये फलंदाजी करताना भविष्यकाळ घडवावा लागेल. आणि मी नेहमी सांगतो, मैदान कोणतंही असू द्या, क्रिकेटचं असू द्या, आयुष्याचं, प्रत्येक गोष्ट वेळेवरती झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येणार नाहीये. जे काय करायचंय, जे चौकार मारायचे, जे षटकार मारायचे, 11 चेंडू तुमच्याकडे आहेत. अजूनही सामना संपलेला नाही. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. राहुल सातव पहिल्या सामन्यातला अर्धशतकवीर आहे. राहुल सातव
वाघोलीचा हा सुपरस्टार। स्कोर अगर देखें तो रन संख्या 15 रन 5 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर राहुल सातव। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, टप ऑफ द बॉल जाके गेंद को कट किया, स्क्वायर कट, गेंद जाते भी पॉइंट पर, खिलाड़ी मौजूद। जब तक ही गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 for 5। दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है, मोमेंटम गेंदबाजों के पास। ज्यांचं सुंदर आणि बहारदार समालोचन ऐकताय, भारतातील तब्बल 11 राज्यामध्ये ज्यांनी समालोचन केलं आमचे मार्गदर्शक प्रशांतजी यादवडे, मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान फ्रॉम सांगोला, आणि आज आमच्यासोबत पुण्याचा एक आवाज सन्माननीय शैलेश निवंगुणे सर, हे देखील आज दिवसभर आमच्यासोबत। दरम्यान फटका चांगला है, फटका फसलाय, फलंदाज बाद, एक और बड़ी बचली जाल में, ह्यूज विकेट, ऋतिक बैक टू पैवेलियन। अब राजमृत्युंजय इस वक्त बिग ट्रबल संकट में है और बल्लेबाज प्रेजेंटली लगा के बैक टू द पेपर जा रहे हैं। एक्शन रिप्ले टेनिस की डॉट इन द्वारा स्टंप के करीब से गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद थोड़ी शरारत करते हुए गेंद खेलना चाहते थे, ऑन स्टेट पर गेंद आई है मिड ऑफ क्षेत्र में, गेंद के नीचे खिलाड़ी, और ये कैच बहुत आसान कैच था। राहुल सातव ने झटका दिया, बहुत बड़ा विकेट। स्कोर अगर देखें 16 रन 6 विकेट के नुकसान पर। अब बाहर खास करके इस मुकाबले की बात करें तो इरशाद जी, अमराज मृत्युंजय की पारी जो है ना, लड़खड़ाती भी दबाव बन रहा है, और इस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी फिलहाल राहुल सातव द्वारा, जो ऑलराउंडर खिलाड़ी बता रहे हैं मेरे पास कितना दमकम है। राहुल सातव एक जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला मिळते, पहिल्या सामन्यामध्ये तितकीच दमदार फलंदाजी गोलंदाजी। आता मात्र प्रेक्षकांचा देखील उत्साह आपण पाहतोय, तळपता सूर्यनारायण थोडासा आकाशातून दूर झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांचा देखील अभूतपूर्व असा उत्साह। हा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, आणखी एक झेल, आणखी एक फलंदाज बाद, काय जबरदस्त गोलंदाजी, वाह। आज मैदानावरती मात्र ग्रीन आर्मी गो ग्रीन, रहीम 11 मुंडवा, जबरदस्त। आणि आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या वर्षी देखील याच दोन संघामध्ये फायनलचा सामना खेळला गेला होता, आणि तो सामना मागच्या वर्षी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जिंकला होता। आता देखील तोच संघ वर्चस्व मैदानावरती गाजवतोय। इरशाद जी, एक सवाल बहुत इंपॉर्टेंट है, जैसे कि बबलू पाटिल इस वक्त कॉम्बॉक्स में, मतलब जो 20 में ऊपर के सत्र में कॉम्बॉक्स में आए थे, तब जाकर खुद ने सवाल पूछा था, क्या मेरे टीम का जो नाम है उसमें कुछ बदलाव होना चाहिए, रहीम 11 है, क्या मॉर्टर 11 लिख सकते आने वाले मैच में? एक सवाल का जवाब आपने बहुत अच्छा दिया था, अगर आने वाला मैच और चैंपियन बनते हैं तो आपके टीम का नाम आप मॉर्टर 11 लिख सकते हैं। म्हणजे एक प्रश्न असणार आहे की रहीम 11 मुंडवा या संघाचा आज म्हणजे बबलू पाटील जी इच्छा व्यक्त केली होती, थोड्याशा विनोदाच्या गोष्टी देखील त्याच्यामध्ये असतील, परंतु मॉर्टर ट्रॉफी इथं मात्र गरज आहे सरळ बॅटनं धावा काढायची। इथं भले भले फलंदाज सरळ बॅटनं धावा काढू शकले नाही, तिथं आल्या आल्या मात्र उलट्या बॅटनं खेळायचा पराक्रम केलाय। सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की कोशिश। मैंने ये भी कहा था कि जब एक बार फिर इतने रन आपके नहीं आ रहे, विकेट गिर रहे, तो स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, और प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है। अभी देखिए बहुत सारी समस्या बल्लेबाजों के लिए, बल्लेबाज अभी चर्चा करें, एक तरफ आकाश काले थोड़ा लेट बल्लेबाजी करने के लिए आए हैं, संदेश एक एंड पर डट कर बल्लेबाजी करें, 7 गेंद में 5, स्ट्राइक रेट अच्छा नहीं है लेकिन लड़ रहे हैं। इस मुकाबले में दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम राहुल सातव के पास, और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत है। नक्कीच सर, जर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर फार काही समाधानकारक धावसंख्या नाही, 16 धावा झालेल्या आहेत, धावांचा दुष्काळ मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो, 7 फलंदाज बाद झालेत। मी नेहमी सांगतो जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी, ती मात्र करावी लागेल। पुढच्या 6 चेंडूमध्ये जर 2-3 मोठे फटके आउट ऑफ पार्क पाहायला मिळाले तर सामन्यामध्ये थोडीशी रंगत होईल। तो फटका मात्र आलाय का? आलाय, तो फटका आलाय, महामारीला सुरुवात झालेली आहे, जबरदस्त षटकार मात्र वसूल केला गेलाय, आखूड टप्प्याचा चेंडू होता, एक षटकार मात्र वसूल केला गेलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्यावरून भिरकावलाय। मॉर्टर ट्रॉफी 2024 के ब्रांड एम्बेसडर संदेश पांडे के बल्ले से यह ब्रांडेड सिक्सर है। मॉर्टर आपको चाहिए फाइटर, अगर मॉर्टर ट्रॉफी आपको जीतनी है तो बिल्कुल एक फाइटर खिलाड़ी की जरूरत है। 4 बड़े स्ट्रोक भाई खेलिए, मैच में मजा आएगा। स्कोर 22-7 विकेट के नुकसान पर। तुषार रंदिबे गेंदबाजी कर रहे हैं, नहीं 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 नहीं, वो परेशानी
जो बाकी बल्लेबाजों ने किया था वही काम एक बार फिर बल्लेबाज संदेश पांडे कर रहे हैं। एक अच्छा स्ट्रोक था गेंद के मेरिट के हिसाब से, उसके बाद में दोबारा वही कहानी मैदान के अंदर। हे भगवान, महंगी घड़ी तो सबके दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे। पुन्हा एकदा चांगला चेंडू। याच्या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं की बाईच्या स्वरूपात 1 धाव असेल, एकूण धावा जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 22। आता संधी असेल, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। पुढच्या 3 चेंडूवरती मात्र काय होणार? आकाश काळे हा देखील एक जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे। समोर मात्र तुषार रणदिवे, ज्यानं दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता। तुषारनं आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांची खेळी केली होती। तोच तुषार गोलंदाजी मार्कवरती। तुषार ठरणार का हुशार? वो टॉस गेंद थी, इसका भी फायदा नहीं उठा पाए। क्या करे तो क्या करे, तब इस तरह से देखिए आकाश काले थोड़ा निराश है। एक तरफ आप संदेश पांडे को देख रहे हैं जो वाटर ट्रॉफी 2024 के ब्रांड एम्बेसडर है। एक ऐसा समय होता है जब खिलाड़ी खेलते जाते फॉर्म अच्छा है तो बिल्कुल हर जगह पर उनका सम्मान होता है। उसके बाद में जब एक बार फिर उसके बारे में बिल्कुल बहुत सारी चर्चा होगी। गेंदबाज तैयार, टिप्पा खाने बाद स्टंप के बाहर जाते हुए गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। गेंदी आपके पास बहुत कम है। स्कोर 24-7 में गिरकर नुकसान पर फाइनल का मुकाबला बल्लेबाज संघर्ष कर रहे। याच्या अगोदरचा चेंडू आकाशला फुलटॉस मिळाला, तो फायदा घेऊ शकला नाही। हा चेंडू सोडून दिलाय, डॉट चेंडू ठरलाय। नशिबाचा देव ज्या दिवशी सुट्टीवरती असतो ना त्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावरती अशा घटना घडत असतात। काय जबरदस्त गोलंदाजी। सामना मात्र आपण पाहतोय 24 धावा बनवले गेलेत आणि 25 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी। बबलू पाटीलच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय। ज्या गोलंदाजावरती आम्ही विश्वास टाकला त्यांनी गोलंदाजी चांगली केली। अविनाश रामगुडे आणि बबलू पाटील। मी विनंती करेन यावेळेला दोन्ही संघाला, विशेष करून आता आपल्याला डगआउटमध्ये जायचं रेम 11 आपले बॅटर लगेच मैदानात पाठवायचे, तर अमराज मृत्युंजय चला लगेच मैदानावरती या। फेअर क्रिकेट आपल्याला बघायचंय। 6:16 झालेत आणि मैदानावरती एक महत्त्वाचा विषय म्हणजे वॉटर ट्रॉफी 2024 चे ब्रँड एम्बेसडर संदेश पांडेंना आपण बघतोय। एक क्रिकेटचा काळ असतो म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये त्यानंतर रिटायर्ड झाला समजा खेळाडू किंवा नंतर खेळ नाही तर त्याला काही मानधन नाही मिळणार आहे किंवा त्या प्रकारे कुठे पेन्शन नाही मिळणार आहे। पण अशा प्रकारच्या स्पर्धेने एक तर 40+ सुरू झाल्याने ती एक संजीवनी आहे आणि तुम्ही अशा खेळाडूंना ब्रँड एम्बेसिडर केले तर तो त्याचा सन्मान। रोहन चौगुले साहेब, ही मोठी गोष्ट तुम्ही केली, कारण प्रत्येक खेळाडूला वाटतं की आता मला कुठेतरी थांबायचं आहे। अशा वेळी पुन्हा एकदा त्या खेळाडूला प्रेरणा देण्याचं काम, त्या खेळाडूचा सन्मान करण्याचं काम या संकल्पनेत आपण केलं। त्यामुळे बॉर्डरच्या सर्व आयोजकांचे देखील मनापासून धन्यवाद आहेत। नक्कीच आपण पाहतोय की 24 धावा झालेल्या आहेत आणि 25 धावांचं लक्ष्य आहे। परंतु क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर कोई लक्ष्य छोटा या बडा नाही होता, हारा वही है जो लढा नाही। आमचे अनेक मान्यवर मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्याचबरोबर आमचा क्रिकेट राजा क्रीडा रसिक देखील या सामन्याचा आनंद घेतोय। ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय, मी मगाशीच सांगितलं ना, दुरून डोंगर साजरे अशी आपल्याकडे एक म्हण होती, परंतु ड्रोनच्या माध्यमातून दूरवरती असणारे डोंगर अगदी आपल्या डोळ्याच्या समोर हे मैदान आपण पाहतोय। आकर्षक स्केल अप क्रिकेट अकॅडमीचे मैदान आमच्या ड्रोन कॅमेऱ्यातून आपण पाहतोय। आजूबाजूचा परिसर पाहतोय, बिल्डिंग्स पाहतोय, सिमेंटची जंगलं ज्याला म्हटलं गेलं आधुनिक काळामध्ये, म्हणजे झाडांची कत्तल झाली तिथं सिमेंटची जंगलं उभारली गेली, अशा प्रकारचं सर्व बाजूला आपण पाहतोय। डोंगर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील आपण पाहतोय। काय सुरेख असं ड्रोन कॅमेऱ्यातून आपल्याकडं छायाचित्रण त्याचं केलं जातंय। चला सलामीचे फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये यायचंय आणि आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। सलामीचे फलंदाज चला लगेच मैदानामध्ये। अविनाश रामगुडे आपल्या संघाचे सलामीचे फलंदाज पाठवायचे। सर फार काही जास्त नाही, परंतु IPLचा जर सध्या आपण विचार केला, मुंबई इंडियन्स संघामध्ये रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतली, हार्दिक पांड्याकडे कॅप्टन्सी दिली, परंतु दोघांमध्ये ताळमेळ नाही आहे। परंतु तोच ताळमेळ जर आपण पाहिला तर ऋतुराज गायकवाड मराठवाडा पुणेकर त्याच्या ताब्यामध्ये चेन्नई सुपर किंगची कॅप्टन्सी दिली, परंतु प्रत्येक वेळी तो धोनीसोबत चर्चा करताना आपल्याला दिसतोय। हा एखाद्या खेळाडूचा केलेला सन्मान असतो, तो सन्मान मात्र हार्दिक पांड्याकडून रोहित शर्माचा केला जात नाही, अशी बरेच आपण सोशल मीडियावरती पाहतो। कारण एका क्रिकेटरने दुसऱ्या क्रिकेटरचा सन्मान नेहमीच करायला पाहिजे, कारण क्रिकेटर किती जरी मोठा झाला, आकाशाला गवसणी घालताना, आकाशाला हात लावताना त्याचे पाय जमिनीवरती असले पाहिजेत। असे अनेक क्रिकेटर टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो। अगदी सुरेख अशी फलंदाजी करायची होती फायनलच्या सामन्यामध्ये, परंतु तितकीच दमदार गोलंदाजी झाली, परिणामी संघ जास्त धावा करू शकला नाही। कोणत्या तरी एखाद्या फलंदाजाकडून अपेक्षा होती चांगली फलंदाजी करण्याची। 24 धावा झाले आणि 25 धावांचा पाठलाग करायचा है। देखिए अच्छी गेंदबाजी है, अमराज मृत्युंजय के पास बहुत अच्छी गेंदबाजी है
अभी टोटल इतना बड़ा नहीं दिख रहा है। जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको वो गेंदबाजी करनी है, विकेट लेने, विकेट प्राप्त करेंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। वैसे 25 रनों का टार्गेट इतना बड़ा नहीं है। रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या आता सध्या चर्चेत असलेला विषय आहे। सध्या हार्दिक पांड्या भरपूर ट्रोल होतोय, त्या विषयावरती आपण जाणार नाही आहोत। परंतु महेंद्रसिंग धोनी आणि ऋतुराज गायकवाड हे दोन कर्णधार यांची जी आपण बघितलं जोडी जमले आणि ते एकमेकांना रिस्पेक्ट देतात। बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत। अर्थात यावेळेला ही ट्रॉफी लढाई का चालली आहे, ही ट्रॉफी तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्यासाठी लढाई, त्यासाठी बॅटल आणि आता कोण जिंकणार ही ट्रॉफी आपण पाहू शकता। या स्पर्धेचा विचार केला तर अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन आहे। एक वेगळी हटके ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते। 25 धावांचा पाठलाग करण्याकरता बॅटर सज्ज झालेले आहेत राहुल सातव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टेनिस विश्वातला धुरंधर खेळाडू, क्रिकेटचा नूर, क्रिकेटचा सूर कृष्णा लक्ष्मण सातपुते। नक्कीच सर, आपण आत्ताच सन्मानाबद्दल बोललो होतो। या सामन्यामध्ये कृष्णा सातपुतेचा समावेश झाला। राहुल सातवनं मोठ्या मनानं स्ट्राईकवरती कृष्णाला पाठवलं, कारण टेनिस क्रिकेटचा देव, टेनिस क्रिकेटचा बाप, टेनिस क्रिकेटचा डॉन ज्याला म्हटलं गेलं, कृष्णा सातपुते नॉ स्ट्राईकला। सामना संपल्यानंतर राज रणदिवे आपण मंचावरती यायचंय। राज रणदिवे नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल सातव। सामन्यातला पहिला चेंडू, पहिलं षटक गोलंदाज मार्कवरती। पहिल्या चेंडूवरती फटका चांगला खेळायचा होता शॉर्ट थर्ड दिशेने, कोणत्याही प्रकारची धाव नसेल। 25 धावांचं लक्ष आहे। खेळाडू मोठा झाल्यानंतर आपण पाहतो नुकतीच भारतामध्ये संपन्न झालेली ISPLची स्पर्धा आणि लेदर क्रिकेट म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं गेलं सचिन तेंडुलकर, त्याच्यासोबत टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा सातपुते यांचा एक इंटरव्ह्यू देखील व्हायरल झाला। ISPLचं तेवढ्या मोठ्या थाटामध्ये उद्घाटन, त्याच्यामध्ये दोन्ही हात नसलेला आमिर सचिन तेंडुलकर सोबत ज्यानं ओपनिंग केलं। ओ हवा में गेंदी, फिलहाल लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है और अमराज मृत्युंजय की गेंदबाजी बहुत बढ़िया है, तो मजा आएगा इस मुकाबले में। 25 रन आपको डिपेंड करने हैं। रहीम 11 और अमराज मृत्युंजय ऑफ स्टंप के बाहर गेंद कमर पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई और मिड ऑन का खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन की तरफ है, तो अगर थोड़ा आगे होता तो बिल्कुल बात बनती। स्कोर अगर देखें तो रन संख्या कृष्णा सातपुते 1 अपना खाता खोलते हुए और राहुल सातव जिनके ऊपर अब निगाह रहेगी, जिन्होंने प्रतियोगिता में अर्धशतक जड़ने का कारनामा किया है। यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू आउट ऑफ पार्क, पुन्हा एकदा फायर करतोय राहुल सातव। व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ शॉट, दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बैट। और खराब गेंदी तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। फुल टॉस गेंद थी और इस गेंद को भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। राहुल सातव के बल्ले से सिक्सर, स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। अपने बोरिंग मार्ग पर विकेट तैयार। बैकफुट पर ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी है, शानदार कैच। जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको गेंदबाजी करनी है, विकेट आपको बचा सकते हैं, अच्छी फील्डिंग आपको बचा सकती है। 25 रन वैसे टोटल बड़ा नहीं है, लेकिन 1-2 विकेट से और कहानी इंटरेस्टिंग बन सकती है। छोटा टोटल, बड़ा बैटल, विकेट मिला है। राहुल सातव बैक टू द पेवेलियन चले गए हैं। नक्कीच एक चांगला झेल टिपलाय आणि गोलंदाज, मी अगोदर सांगितलं की हा गोलंदाज देखील तितकाच दर्जेदार आहे। मूळचा लातूरचा असणारा हा गोलंदाज नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवडच्या महापौर चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावणारा हा खेळाडू विकी कळमे एक षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवरती फलंदाज राहुल सातवला मात्र बाद केलंय। म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारलाय विकी कळमेनं फलंदाजाला, खूबसूरत अगर तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी भी नहीं है। ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं। तो जरी षटकार मारला तरी पुढच्या चेंडूवरती पॅवेलियनमध्ये टाकायची, पॅवेलियनमध्ये पाठवायची ताकद माझ्या गोलंदाजीमध्ये आहे। विकेट तैयार, विकेट प्राप्त हुआ, आत्मविश्वास बिल्कुल बढ़ता हुआ। ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, या खतरा हो सकता है। ओ हो, थोड़ा पेशेंस की जरूरत है, संयम की जरूरत। धनंजय को मौका मिला बल्लेबाजी के लिए, थोड़ा पीछे हटकर खेलने की कोशिश, फॉलो किया गया। लेग स्टंप के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद, विकेट कीपर बहुत दूर खड़े थे, डायरेक्ट हिट लगाने की कोशिश की गई, फायदा कुछ ज्यादा नहीं हुआ। सिंगल बल्लेबाजों को जरूर मिला। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। कृष्णा 1 पर खेल रहे, धनंजय 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जीतने के लिए 25 रनों का टारगेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर विकी अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। पुन्हा एकदा गोलंदाज विकी, या षटकातला पुढचा चेंडू। ओहो, कृष्णासाठी हा चेंडू
एक जबरदस्त असा चेंडू, आपला आवडता फटका खेळायचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू ठरतोय. षटक पहिलं समाप्त या ठिकाणी होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 8. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ड्रेसिंग जे या स्पर्धेसाठी वापरलं गेलंय, काही क्षणासाठी असं वाटतं की मध्यंतरी जो RCBनं ड्रेसिंग बदललं होतं, फलंदाजी करणारा संघ रॉयल चॅलेंज बेंगलोर, तर दुसऱ्या बाजूला यावर्षी स्पर्धेमध्ये 277 धावांचा विक्रम सनराइजर्स हैदराबाद. ठीक है, एक बार मैच की तरफ रुख करेंगे. 24 गेंदों में 17 रनों की जरूरत है. आकाश में बिल्कुल मुझे वो काले घने बादल नहीं दिखाई दे रहे और इस वक्त अगर देखें तो इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल, गेंदबाजी में परिवर्तन. ओंकार गायकवाड़ इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर. आकाश में जो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, मैदान के ऊपर बिल्कुल संकट के बादल मंडराते हुए. 17 तो खतरा है, लेकिन किसके लिए ये तो आने वाला समय बताएगा. 24 गेंदों में 17 रनों की जरूरत है. नक्कीच आकाशामध्ये काळे ढग कोणत्या तरी एखाद्या संघाच्या पराभवाचे हे ढग आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, फलंदाज धनंजय बॅक टू पॅव्हेलियन. धनंजय भिंताडे. ओंकारनं मात्र पहिल्या चेंडूवरती ओंकार स्वरूपात सद्गुरू समर्था. फलंदाज मात्र बाद केलाय. सुरेख गोलंदाजी. स्ट्राइक वरती मात्र येतोय टेनिस क्रिकेटचा MS धोनी, मिस्टर बबलू पाटील. लेकिन मैच बहुत इंटरेस्टिंग है. मैच बिल्कुल इंटरेस्टिंग है क्योंकि पहले बल्लेबाजों ने बहुत बढ़िया तरीके से बड़े स्ट्रोक खेलते स्टार्ट अच्छा किया, 8 रन बनाए. लेकिन ओंकार गायकवाड़ ने विकेट प्राप्त किया. दूसरे विकेट का पतन. अगर 2 विकेट और आते हैं तो मैच में बिल्कुल मजा आएगा. और ओंकार के पास काबिलियत है. मैदान के अंदर मजे में खिलाड़ी, अनुभव के भंडार बबलू पाटिल आ रहे हैं. अब 23 गेंदे 17 रनों की जरूरत है. 23 गेंदे 17 है, 17 तो खतरा है. मजा आएगा इस मुकाबले में. गुच्छे में विकेट चाहिए और एक साईदारी की जरूरत है बैटर को. नक्कीच स्ट्राइक वरती आपण पाहतोय बबलू पाटील, ऋषिकेश जोरे यांच्यामध्ये काहीशी चर्चा आपण पाहतोय. मैदानावरती कुस्ती, मैदानाच्या बाहेर दोस्ती. प्रोफेशनल खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती. और ऋषभ जी, ओंकार गायकवाड़ को एक स्पेशल खिलाड़ी बनाया गया, इम्पैक्ट प्लेयर है. तो पहली गेंद पर विकेट लेते हुए बहुत इंप्रेसिव स्टार्ट किया इन्होंने. बहुत अच्छा स्टार्ट. स्ट्राइकर पर बल्लेबाज बबलू पाटिल. 23 गेंदों में 17 चाहिए. उछालामा में 2 खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच. इंपैक्टफुल गेंदबाजी, इंप्रेसिव गेंदबाजी. बबलू आए, बबलू चले गए. बबलू मतलब ये डब्लू मिला तो गेंदबाज बहुत खुश हो जाएगा. विकेट मिला है, मैच में कमबैक करने का मौका मिला. अब आपके पास 22 गेंदे 17 रनों की जरूरत है. 17 तो खतरा है. एक तरफ ओंकार ऑन हैट्रिक है, मैच में जान डालने वाली गेंदबाजी मैदान के अंदर. नक्कीच पुन्हा एकदा एक मोठा स्फोटक फलंदाज बाद होतोय बबलू पाटील. आणि काय जबरदस्त गोलंदाजी. ओंकार म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर आहे. मैं आया नहीं, मुझे लाया गया है. आणि कशासाठी आणलंय त्याचं उत्तर त्यानं मैदानावरती दाखवून दिलंय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज. धनंजय भिंताडे, त्याच्या पाठोपाठ परतलाय बबलू पाटील. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार रणदिवे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता खेळाडू आहे. त्याच्यामुळे सर तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की टार्गेट जरी लहान असलं तरी सामना तुल्यबळ होणार आहे, कारण लढत मोठी आहे, बॅटल मोठा आहे. टोटल लहान आहे, बॅटल मोठा आहे. बिल्कुल सही. ओंकार इस वक्त अगर देखें तो कमबैक करने के लिए तैयार है. 2 विकेट आपने गुच्छे में प्राप्त किए हैं. क्या तीसरा विकेट आप प्राप्त करेंगे? ऑन हैट्रिक इस वक्त ओंकार गायकवाड़. बबलू पाटिल बहुत निराश है. शॉट अच्छा नहीं था और मिड ऑन पर सुंदर कैच. अब 22 गेंदों का 17 रनों की जरूरत है. कीर्तिमान के दहलीज पर ओंकार. इस गेंद को फाइनल पर खेल दिया. यहां एक बार फिर मौका बन सकता है डायरेक्ट हिट करने की कोशिश. सिंगल जरूर मिलेगा. अब 16 रनों की जरूरत है. 21 गेंदों का खेळ आला बाकी. बॅट आणि बॉल मधून बंद मैदानात रंगलंय छान. सामना जिंकण्यासाठी खेळाडू करताय जीवाचे रान. शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले सारं मैदान. अनोखी जुगलबंदी पाहताना प्रेक्षक विसरलेत भूक आणि ताण. चातक पक्षाप्रमाणे वाट पाहता आहे मॉर्टर चषका सब रुपेरी चंदेरी सोनेरी पान. कोण विजेता होणार? सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. इंपॉर्टेंट चर्चा होगी इस गेंद के बाद. ओंकार गायकवाड़ गेंदबाजी करे. कृष्णा ऑन स्ट्राइक. इस बार अच्छा शॉट नहीं था कृष्णा का. कृष्णा तसं बघितलं आपल्या पुण्यामधला खेळाडू आहे. इतर ठिकाणी भारतामध्ये किंवा विदेशामध्ये जाऊन त्यांनी धावांचा रतीब घातलाय. पण पुणे आणि कृष्णा आणि धावा आणि कृष्णा हे जेव्हा गणित किंवा समीकरण किंवा चर्चा होते तेव्हा कधी कधी असं म्हटलं जातं की तेव्हा दुष्काळ येतो का. इथे आता थोडासा सामना थांबवलाय ओंकार गायकवाड. अप्रतिम गोलंदाजी केले. 20 चेंडू आणि आता
15 धावांची आवश्यकता. रंगतदार रोमहर्षक सामना मैदानावरती. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है. गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. टकाटक फटाफट कमाल का स्क्वायर कट. गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रन. प्रेशर रिलीज करने वाला चौका. तुषार बाजा के बल्ले से बहुत ही अच्छा स्ट्रोक. स्कोर इसी के साथ 14 रन 3 विकेट के नुकसान पर 19 गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत. इस बार रूम मिला था तुषार रणदीवे को. इस बार हुक किया, टप्पा खाने पर 4. अच्छा बाउंसर था. गेंद स्क्वायर की तरफ चलेगी. 1 रन लेने का मौका, यह खतरा हो सकता है. और 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. तुषार रणदीवे आने के बाद स्कोरबोर्ड जो है ना वो घोड़े की चाल चलने लगा है. इससे पहले बहुत अच्छी गेंदबाजी ओंकार गायकवाड़ की. स्कोर 16 पर 3. अब रिकॉर्ड रेट 3 का है. आपके पास ओवर की बात करें, गेंदों की बात करें तो 18 गेंदों का खिलाना बाकी, 9 रनों की जरूरत है. रहीम 11 का पलड़ा बिल्कुल भारी. 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय क्रिकेट जगतामध्ये ज्याला बाजा म्हणून ओळखलं जातं. बाजा बहुधा समोरच्या गोलंदाजाचा तो वाजवत असतो नेहमी बँड बाजा, त्याच्यामुळे त्याचं नाव पडलंय बाजा, जो आज या मैदानावरती देखील ठरलाय. पुन्हा एकदा राजा तुषार स्ट्राइक. 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फिलहाल तुषार विकास पुरुष चषक में मैन ऑफ द सीरीज पाइकरमैन और एनबी में खेल रहे थे. एनबी में उनका प्रदर्शन बहुत बढ़िया रहा था. अब फिलहाल विकी कर्मी को दोबारा बुलाया गया है. थोडंसं मैदानाच्या बाहेर आपण 16 पर 3. एक समाधानी चेहरा आपण पाहतोय रोहन चौगुले. त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. एक यशस्वी स्पर्धा, गेल्या 1.5 महिन्यापासून ज्या स्पर्धेची चर्चा होती. फुल टॉस दिलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 3 क्षेत्ररक्षक. मातीतला चेंडू मातीत पडलाय. अमर अकबर अंथनी 3 क्षेत्ररक्षक. परंतु सर जर आपण पाहिलं तर ऋषिकेश जोरे अशा प्रकारचे अनेक झेल त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामतीच्या स्पर्धेमध्ये त्यांचा एक झेल आणि त्याचा व्हिडिओ तो इतका व्हायरल झाला होता, तो 1 कोटीपेक्षा अधिक लोकांनी मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहिला होता. और इस वक्त अगर देखिए तो कृष्णा सातपुते और जो चर्चा हो रही ना, फुल टॉस गेंद थी. और देखिए क्या हुआ था, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे. गेंद स्टिकर के ऊपर लगी, हवा में खेल दिया. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी ने क्या ये उल्टा कैच लेने की कोशिश बिल्कुल की गई है. अब कृष्णा अपने अंदाज में मैच को समाप्त करने के लिए देके चले गए हैं. यहाँ डबल भी बन सकता था लेकिन वो डबल नहीं चाहते थे, फिनिश करना चाह रहे हैं. वो बता रहे हैं इतने साल से मैं क्रिकेट खेल रहा हूं, मैं इस क्रिकेट का शेर हूं, इस क्रिकेट का मैं नूर हूं. बताएंगे अब एक बार फिर देखे मजा आएगा. ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है कृष्णा सातपुते के लिए. युद्ध मोत्र आहे, मोठा आहे. विकी कळमे कृष्णाच्या बॅट मधून, परंतु यावेळी पुन्हा एकदा संधी आली होती. 1 धाव घेतली. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाचं देखील स्वप्न असेल, समोर जर मोठा फलंदाज असेल तर माझ्या गोलंदाजीवरती चौकार षटकार नाही गेला पाहिजे. कारण हा देखील लातूरवरून बिलॉंग करतोय. एक ग्रामीण भागातला खेळाडू आहे, परंतु तितकीच दमदार गोलंदाजी पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी त्यानं आपल्या गोलंदाजीचे धडे, आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवलेला हा गोलंदाज आहे. स्कोर 19, 3 विकेट के नुकसान पर 25 रनों का टारगेट. विकेट तैयार. हवा में गेंद, मिड विकेट पर बॉडी पर गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट. पिक्चर संपलेला नाहीये, सामना संपलेला नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी जिंकलेलं नाहीये. सामना संपलेला नाहीये, मैच ऑन है. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखी ऑन, गेम इज ऑन. तुषार बैक टू द पबलिक, जो एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे थे. नक्कीच आपण पाहतो की बऱ्याच वेळा असं असतं की टीम संकटामध्ये आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की सामना अजून संपलेला नाही. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की समाजामध्ये वावरत असताना लोक काय म्हणतील याच्यामुळे लोकांचं म्हणणं आपण जास्त मनावरती घ्यायचं नाही. मी सांगतो माझं फळाचं दुकान आहे, माझ्या दुकानावरती लोक आले की विचारतात पेरू कशी किलो दिले, आपण सांगितलं की विचारतात गोड आहेत का, आणि घरी गेल्यानंतर चटणी मीठ लावून खातात. त्याच्यामुळे लोक काय बोलतील हे फारसं मनावरती घ्यायचं नाही. आपल्याला आपली कामगिरी करायची आहे. आज आपल्याला संधी मिळाली आहे, माझा 100% एफर्ट मी देणार आहे. विकेट तैयार. विकेट प्राप्त करने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ आशीष शेख मैदान के अंदर. स्कोर 19, 4 विकेट के नुकसान पर. हवा में गेंद, यहां गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच. जीवन में 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की व्यथा.
अभी ये स्ट्रोक खेलने की क्या जरूरत थी? सब लोग कह रहे भाई कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, आपने ये स्ट्रोक क्यों खेल दिया? वैसे प्रॉब्लम ज्यादा नहीं है, संयम के साथ खेलने की जरूरत। आपने फल की बात की, सब्र का फल मीठा होता है। भाई मार्केट में सारे फल मिलते हैं, लेकिन सब्र का फल जो बिल्कुल मिलता नहीं है। या संयम के साथ में बल्लेबाजी करनी थी। अब आपने प्रॉब्लम बड़ा किया है। अब जाकर आपके पास गेंदों की बात करें तो गेंदे शेष कुल मिलाकर बहुत ज्यादा गेंदों की सवाल नहीं है। दत्ता ने बहुत अच्छा कैच लिया, इसके बाद में देखिए मुस्कुराहट आई है। मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है। बिल्कुल आपने सही कहा कि सब्र का फल मीठा होता है, लेकिन इंसान जो है बहुत लालची है। कुछ बार सब अगर बताया किसी इंसान को सब्र का फल मीठा होता है तो वो क्या कहता है कि कब्र में जाने से पहले भी मिलना चाहिए, इंतजार ज्यादा नहीं होना चाहिए। अब यहां पर इंतजार बढ़ रहा है, 5 विकेटें गिरी है, मुकाबले में अभी भी जान है। ये अच्छा कैच, विकी कर्मी ने विकेट लिया। देखिए शॉट अच्छा नहीं था, बहुत ही खराब शॉट। अगर ये दोबारा शॉट देखेंगे ना तो मेरे के हिसाब से उनको नींद नहीं आएगी। आपको रन कितने बनाने हैं? 50 बनाने हैं, आपको रन बनाने 25। और ये ऐसे कहते, एक बार फिर देखिए ये गेंद बहुत अच्छी गेंद, दायरे के अंदर कोई खिलाड़ी नहीं है, सिंगल बचाने के लिए सिंगल लिया गया। इस तरह से आपको वो सिंगल लेना था। वो सिंगल भी जो है ना इस वक्त बिल्डिंग करने वाले टीम के लिए कांटे की तरह चुभने वाला है। चौकों की जरूरत नहीं है, छक्कों की जरूरत नहीं है। स्कोर अगर देखें तो 20-5 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 12 गेंदों का खेल आना बाकी। अच्छी बात क्या, अमराज मृत्युंजय ने शोल्डर डाऊन नाही किया है। नक्कीच सर, आपण पाहतोय की तुम्ही एक गोष्ट सांगितली की शोल्डर डाऊन नाही आहेत। अजूनही क्रिकेटमध्ये, अजूनही मैदानावरती, अजूनही सामन्यामध्ये जान आहे। सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, आपण पाहतोय अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारखं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे सामना संपल्यानंतर एकाही प्रेक्षकानं मैदानामध्ये जायचं नाहीये। एकाही प्रेक्षकांनी, टीमनं सुद्धा जे काही सेलिब्रेशन करायचंय मैदानाच्या बाहेर येऊन सेलिब्रेशन करायचंय। सर्व प्रेक्षकांना सूचना आहे। आता जर समीकरण पाहिलं तर चेंडू असतील 12 आणि धावा बनवायचे 5। रणजित फराटेने आल्यानंतर काय केलं, पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली। मी नेहमी क्रिकेटमध्ये सांगतो, तुम्हाला जर यशस्वी फलंदाज व्हायचं असेल तर विराट कोहली सारखी आक्रमकता आणि राहुल द्रविड सारखा संयम तुमच्याकडे पाहिजे। तुम्ही नेहमी मैदानावरती पाहिलं असेल की 100 धावा बनवल्यानंतर टाळ्या वाजतात, परंतु मेलबर्नच्या मैदानावरती 50 चेंडूवरती 1 धाव काढल्यानंतर 25,000 प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या राहुल द्रविडसाठी। त्याच्या मागचा संयम खूप महत्त्वाचा आहे। आकाश तैयार गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की पहली गेंद आकाश उत्तेकर हवा भी खेलते हुए, अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, गेंद के नीचे। ओ 4 रन, प्रेशर रिलीज करने वाला चौका। हमारी सांसें गले में अटकी हुई थी, क्या ये कैच होगा, होगा नहीं होगा, नहीं होगा। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। अब फिलहाल रहीम इलेवन जीत के दहलीज पर है। ओह, अपील आहे, अपील आहे। परंतु याच्या अगोदरच्या चेंडूवरती जर झेल झाला असताना नक्कीच सामन्यामध्ये रंगत। तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली। चला थोडंसं लवकर। वक्त अगर देखिए तो जोरदार अपील विकेट कीपर और स्लिप के खिलाड़ी देखिए, और टीवी अंपायर बिजी हो रहे। बल्लेबाज बोल रहे भाई बल्ला नहीं लगा, मेरा बल्ला तो जमीन पर लगा है। और ये इसीलिए देखिए फील्डिंग करने वाली अमराज मृत्युंजय इसलिए यहाँ चैलेंज करेगी, वो इनके पास एक ही विकल्प बचा हुआ है। अगदी आपले कॅमेरामॅनचं गुड वर्क आपण पाहतोय। कॅमेरा ऑन आपण पाहतोय, फलंदाजावरती कॅमेरा आहे। सकाळी थोडीशी तांत्रिक अडचण होती, ती तांत्रिक अडचण आपण दूर केली। याच्या अगोदरचा जर झेल झाला असता ना पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती, म्हणजे सामन्याची अवस्था झाली असती। व्हेंटिलेटरवर ठेवलेला पेशंट कसा असतो, जातोय की राहतोय, जातोय की राहतोय, तशी अवस्था सामन्यामध्ये पाहायला मिळत होती। कारण असं वाटलं की कुठेतरी इतक्या दिग्गज फलंदाजाचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय की 25 धावांचा पाठलाग करताना झुंज दिले। याचं कारण तुम्ही अगोदर सांगितलं की हमराज मृत्युंजय संघाकडे देखील तितकीच ताकदीची गोलंदाजी आहे। और दूसरी बात इंपॉर्टेंट है बागवान साहब, आपने सिंगल लेने का प्रयास नहीं किया, आपको आउट आउट आउट, बल्लेबाज आउट। देखिए म्हणजे ऋषिकेश जोरेच्या चेहऱ्यावरती जो विश्वास होता 100%, कारण बऱ्याच मैदानावरती आपण पाहिलं ऋषिकेश जोरेला यष्टीरक्षण करताना। आपण पाहतोय ऑन स्क्रीन चेंडू टाकलाय, फलंदाजांना आक्रमक पवित्रा, आणि हा पहा एज लगा, शानदार कैच विकेटों के पीछे। और क्लासिकल यहाँ पर tenniscricket.in के माध्यम से आप तक ये लाइव पहुंचाया गया है। लाइव टेलीकास्ट, सीधा प्रसारण tenniscricket.in के माध्यम से। जबरदस्त खेल बिल्कुल मैदान के अंदर। अभी केवल 1 रन चाहिए और मैदान के अंदर बैटर नितिन बाकली को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए। एक तरफ कृष्णा है, इनका कंट्रीब्यूशन तो ज्यादा नहीं, लेकिन एक एंड पर डटकर खड़े। अगर सचिन तेंदुलकर दूसरी एंड पर खड़े भी रहते ना तो भी परेशानी होती है, तो ये खड़े एक एंड पर, ये भी चलेगा, कोई परेशानी नहीं है।
नक्कीच दुसऱ्या बाजूला थांबल्यानंतर काय फायदा असतो ग्लेन मॅक्सवेलला विचारा. दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स फक्त उभा राहिला होता, त्यानं जास्त धावा बनवल्या नाहीत, परंतु ज्या धाडसानं तो उभारला त्याच्यामुळं मॅक्सवेल घडला आणि त्यानं 200 धावांची केळी केली. आकाश उतेकर एक और विकेट चटकाने की कोशिश करेंगे. बहुत अच्छी गेंद है, जोरदार अपील. अंपायर ने क्या कहा, अंपायर की मुंडी हिलती भी अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. नक्कीच यावेळी ऋषिकेश जोरे सरांना देखील माहित होतं, त्यांनी सांगितलं कानात मला माहित होतं मी अपील केलंय. त्याने त्याच्या कानात देखील सांगितलं मला माहित होतं पण मी अपील केलंय. 24 धावा आणि सामना मात्र विजयी षटकार 1,11,000. लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी मॉर्टर ट्रॉफी 2024 चा विजेता संघ रहीम 11 मुंडवा. लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी स्टोक, विनिक स्टोक देखिए ऑन सेट पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. नितिन का अच्छा स्टोक और इस सिक्सर के साथ रहीम 11 टीम ने मॉर्टर ट्रॉफी अपने नाम पर की है. तो चलते एक बार फिर सीधा प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ. वहां शैलेश जी हमारे साथ जुड़े हुए हैं. राज रंदिबे यहाँ हॅलो आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा. काय जबरदस्त सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेटचं महायुद्ध मात्र आपल्याला पाहायला मिळालंय.